नमस्कार मित्रांनो, मी अमित वैद्य MJ क्लासेस भंडाऱ्यावरून आपल्यासमोर पोलीस भरती 2023-24च्या क्वेश्चन सेट सादर करत आहे। त्या अनुषंगाने मी आज आपल्यासमोर फर्स्ट क्वेश्चन सेट सादर करते। आजपासून आपण नवीन टेस्ट सिरीज चालू करणार आहोत कंटिन्यूमध्ये। तरी सर्वांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, ठीक आहे। चला क्वेश्चन घेऊ आपण। काय म्हणते क्वेश्चन, जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे। प्रश्न बघा क्या म्हणता है। तो क्वेश्चन, जर पाव किलो बटाट्याची किंमत, जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे, 60 पैसे आहे, तर 200 ग्राम बटाट्याची किंमत किती। तर 200 ग्रॅम बटाट्याची किंमत किती, असा प्रश्न आहे। काय म्हणते बघा, जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे, तर 200 ग्राम बटाट्याची किंमत किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे। हा 2019च्या पोलीस भरतीला आलेला क्वेश्चन आहे। आणि आपला जो टेलिग्रामवर ग्रुप आहे, आस्क स्टडी सर्कल म्हणून आपल्या ग्रुपचं नाव आहे, त्या ग्रुपवर आम्ही प्रीवियस इयर PDF टाकलेले आहेत। तर तुम्ही त्याच्यावर जाऊन आपण PDFवर क्वेश्चन सेट बघू शकता। ओके, चला आता बघा, जर असा प्रश्न जर आपल्याकडे आला तर आपण कसे सादर करणार बघा। आन्सर काही नाही, परीक्षेच्या अनुषंगाने सांगत आहे, एकदम बेसिकपासून बघा। काय म्हणत आहे, जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे। आता पाव म्हणजे किती होणार, पाव म्हणजे 250 ग्रॅम, बरोबर आहे। 250 ग्रॅम बटाट्याची किंमत किती आहे म्हणते, 60 पैसे। नंतर काय म्हणते, जर तो 200 ग्राम बटाट्याची किंमत किती आहे, तर 200 ग्राम बटाट्याची किंमत किती। मग आता किती काढायचे, 200 ग्राम बटाट्याची किंमत किती, x, बरोबर आहे। आता हे सॉल्व कसे करणार बघा, ग्रॅमच्या खाली का म्हणजे असं होणार का, 200 गुणिला 60 भागिला 250, बरोबर आहे। 50 × 200, 50 × 5 = 250, 5 × 1 = 5, 12 × 5 = 60, आणि हे किती होणार बेटा, 12 × 48 किती होणार, 48। मग रुपये राहणार की पैसे नाही येणार, इथे किती दिलेले आहेत पैसे, मग किती आन्सर होईल, 48 पैसेचा आन्सर होणार। समजले किती म्हणते एकदा बघा। काय म्हणते, जर पाव किलो बटाट्याची किंमत 60 पैसे आहे, तर 200 ग्राम बटाट्याची किंमत किती। मग आपण काय केलं, पाव म्हणजे 250 ग्राम बरोबर 60 पैसे, आणि मग आपल्याला किती 200 ग्राम विचारलं, मग 200 ग्राम बरोबर किती। आपण काय केलं, दोघांच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन केला, 250 आणि यांच्या भागाला 200 गुणिला 60 भागिला 250 बरोबर 48, समजल्या। अशा प्रकारचा क्वेश्चन होता। चला नेक्स्ट घेऊ आपण। ओके, काय म्हणते किंमत, महेशचे वय 60 वर्षे आहे, महेशचे वय 60 वर्षे आहे बघा। महेशचे वय 60 वर्षे आहे, महेशचे वय 60 वर्षे आहे। राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे, राजेश महेशपेक्षा 60 वर्षांनी लहान आहे। किती वर्षांनी लहान आहे, 60 वर्षांनी लहान आहे। व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे, 4 वर्षांनी मोठा आहे। जर 4 वर्षांनी मोठा आहे, तर विजयचे वय किती, तर विजयचे वय किती,
बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. प्रश्न एकदा बघा काय म्हणता आहे तर, महेशचे वय 60 वर्षे आहे. राजेश महेशपेक्षा 60 वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे? पेक्षा सॉरी इथं काय लिहिलं, राजेश महेशपेक्षा, एकदा चेक करून घेऊ. राजेश महेशपेक्षा सॉरी इथं 60 नाही आहे, 5 आहे. बघा काय म्हणते, राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. तर विजयचे वय किती? आता बघा कॅरेक्टर कोण कोण आहे इकडे? महेश. नंबर 2 कोण आहे? महेश नंतर राजेश. नंबर 3रा कॅरेक्टर कोण आहे इथं? राजेश नंतर विजय. किती लोक आहेत हे? असे किती लोक आहेत इथं? 3 लोक आहेत. बरोबर आहे. आता तो काय म्हणतो आपल्याला सांगा. 60 वर्ष आहे. आता महेशचे वय किती आहे म्हणते? महेशचे वय 60 वर्ष आहे. महेश हा 60 वर्ष, बरोबर आहे. त्यानंतर 60 वर्ष आहे. राजेश, आता काय म्हणते, राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. कोण आहे हा? राजेश. महेशपेक्षा किती वर्षांनी लहान आहे? 5 वर्षांनी लहान आहे. म्हणजे हा किती वर्षात झाला? राजेश 55 वर्षात झाला. त्याच्यानंतर काय म्हणते, व विजयपेक्षा 4 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे हा विजयपेक्षा किती वर्षांनी मोठा आहे? 4 वर्षांनी. म्हणजे ॲक्च्युली याचे वय किती झाले याचे? मग 51 होणार का? बघा 4 वर्षांनी मोठा आहे तर विजयचे वय किती किती होतील? 51. किती होणार? होणार का 51? वाटते असं आपल्याला? एकदा बघा, सिम्पल क्वेश्चन आहे. महेशचे वय 60 वर्ष आहे व राजेशचे वय, राजेश महेशपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. बरोबर आहे. मग महेशचे वय 60, राजेशचे वय 55 आणि विजय किती वर्षांनी आणि त्यापेक्षा 4 वर्षांनी. म्हणजे याची आन्सर किती राहता? आन्सर 51. समजल्या किती जी क्वेश्चन आहे? समजत आहे सर्वांना? चला ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणते, पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती? आता बघा प्रश्न काय म्हणते, पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती? आता मला एक सांगा काय म्हणते. प्रश्न एकदम सिंपल आहे. पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी. अभाज्य संख्या कोणत्या राहतील? प्राईम नंबर. बरोबर आहे. मूळ संख्या म्हणून आपण त्यांना. आता मूळ संख्या पहिल्या कोणत्या आहेत बघा? 2, 3, 5, 7 आणि नंतर 11. बरोबर आहे. येणार ना 11? आता यांची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17, 17 आणि 11, 17 आणि 11 28. किती होणार इथे यांची बेरीज केला तर? 2 + 3 + 5 + 7 + 11. बरोबर आहे. 5 10 17 आणि 11 28. बरोबर आहे. 17 27 ने 1 28. आता याची सरासरी काढायची. संख्या किती आहेत? 1 2 3 4 5. बरोबर आहे. आता याला भागायचे आपल्याला. कसे भागू मग? 28 भागीला 5 किती येणार? 5 5 25. किती बाकी राहिले? 3. 25 कटले, बाकी राहिले 3 पॉईंट आणि मग 5 × 30. म्हणजे आन्सर किती येणार? 6.5. बरोबर आहे का आन्सर? कळलं ते सर्वांना? किती इझी क्वेश्चन होता. काय म्हणताय, पहिल्या 5 अभाज्य संख्यांची सरासरी किती? तर पहिले 5 आपण म्हणलं एकूण 100. आता मला एक सांगा, 1 ते 100पर्यंत प्राईम नंबर किती आहेत? 1 ते 100पर्यंत प्राईम नंबर किती आहेत? 25 आहेत. बरोबर आहे. ते हे मग हे आपल्याला माहीत पाहिजे कोणते प्राईम नंबर आहेत. आणि सरासरी म्हणजे किती संख्या झाल्या त्या? 5. पण आपण 5ने भागले, आन्सर किती आला? 5.6. अशा प्रकारे हा बेसिक क्वेश्चन होता. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. चला काय म्हणत आहे आता हा? 7 10 8 प्रश्न आला एक बघा रिजनिंगसारखा. 7 10 8 त्याच्यानंतर काय म्हणत आहे? कामा 9 डॅश डॅश. इथं काय नाही 9 12 आणि इथं काहीतरी येणार आहे म्हणते कामा देऊन. आता मला सांगा ह्याच्या कामते हे आपल्याला काय म्हणतात? त्याला सिरीज म्हणतात. बरोबर आहे. आता हे सिरीज जर पूर्ण करायची असेल तर आपण पहिले क्वेश्चनला एक बघून घ्यायचं काय क्वेश्चन आहे काय नाही. आता बघा बरं, इथं किती आहे? 7 आहे, इथं 8 आहे आणि इथं 9 आहे. म्हणजे आपण असा विचार करून असा उडून चालला म्हणून एक संख्या सोडू. बरोबर आहे. जात आहे असा. मग इथून कुठे जाईल? इथं जाईल. इथून कुठे जाईल? इथं जाईल. इथून किती जाईल?
इकडे जाईल, बरोबर आहे. आता मला सांगा, इथं वाढत आहे ना 7 झाला, इथं 8 झाला, इथं 9 झाला, इथं 10 येणार. किती येणार? 10 येणार, बरोबर आहे. 10ची सिरीज पूर्ण होणार. आता इथं बघा, इथं पण वाढत आहे, इथं 12 येतं, इथून गेलं ना, इथं किती येणार मग? 11 येणार का इथं? 10 नंतर 11 नंतर इथं 12, बरोबर आहे. समजत आहे सर्वांना? काय डाऊट असल्यास मला कमेंट करून सांगा, सर काही इथं प्रॉब्लेम आहे किंवा मला समजत नाही. ठीक आहे, मी तसं ते पुन्हा त्याच्यामध्ये मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करेन. ओके, चला नेक्स्ट घेऊ. चला बघा, अजून कच्चे काय म्हणत आहे. 108ला किती जोडले तर ते 14ने अगदी विभाज्य होतील. काय म्हणते, 108ला किती जोडले तर 108ला किती जोडले तर ते 14ने विभाज्य होतील. आता बघा, प्रश्न काय एकदम सिंपल आहेत. भरतीला यावर्षी एवढे टाईट बसणं किंवा खूप हार्ड येत नाही. फक्त तुम्ही आपला डोका शांत ठेवा आणि एकदम इझिली बघा, पायथावर आन्सर निघते. काय म्हणते, 108ला किती जोडले तर 14ने विभाज्य होतील, बरोबर याचा प्रश्न. आता बघा, प्रश्न क्वेश्चन मार्क देऊ. आता बघा, किती आहे आपले इथे 108 आहे, कितीने भागणे आपल्याला? 14ने भागणे. आता 14 टेबल आहे पाहिजे. 14 पंचे 70, 14 सगळं 84, 14 7 98, 14 7 98, 14 7 98. किती बाकी राहिले इथं बघा बरं, 2 आणि हे 8, 12 राहिले, बरोबर आहे. बरोबर आहे का सांगा बरं? 14 98. आता किती बाकी राहिले बेटा इथं? 14 7 98. इथं बाकी राहिले 2 आणि हे 8. इथं किती होतील? 8 शून्य आणि हा इकडे गेला, म्हणजे 10 बाकी राहिले, बरोबर आहे. आता मला सांगा, आता ह्या 10मध्ये किती मिळाले? जर आपण इथं 4 प्लस केला तर 14 होतील ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला किती जोड्या लागतील इथं? म्हणजे 10 अधिक 4 बरोबर 14. म्हणजे भाग देण्यासाठी इथं किती जोड्या लागेल आपल्याला? 4 जोड्या लागेल. मग ॲन्सर किती येईल याच्या? 4 येणार. समजते सर्वांना? चला समजा 4 कसे आले तर पहा, हा कामध्ये 108ला किती जोडले तर 14ने विभाज्य होईल. आता इथं किती आहेत? 108 आहेत, बरोबर. 14ने भागला, 14 7 98. 108मधून 98 मायनस केला, बाकी राहिले 10. समजा इथे प्लस आपण 4 केला असता 14 आले असते, म्हणजे 14 गेला असता 14 टेबलनं. म्हणजे आपलं किती जोडणे गरजेचं होता? 4 जोडणे महत्त्वाचे होता. समजत आहे? चला ठीक आहे, झोपू नका, का बघता बघता डुलक्या मारायच्या नाही. ठीक आहे, नेक्स्ट घेतो मी. ॲन्सर आहे का? ओके, चला. ॲन्सर असेल, चुकला असेल तर कॉमेंट्स करून सांगता सर, तुम्ही पुन्हा याच्यामध्ये मॉडिफाय करा किंवा काहीतरी दुरुस्त करा म्हणून. ठीक आहे, चला. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, जर पेन्सिल. आता पहा एक प्रश्न बघा, काय म्हणते, जर पेन, हा चिन्ह बघा, जर पेन्सिल, जे पेन्सिलपेक्षा लहान आहे किंवा पेन्सिल पेनपेक्षा मोठे, असं आपण गृहीत धरू. दुसरा काय म्हणतात, पेन्सिल बुकपेक्षा, पेन्सिल बुक, बरोबर आहे. पेन्सिल बुक, त्याच्यानंतर बुक कप म्हणत आहे. काय म्हणत आहे? बुक कप म्हणत आहे, बरोबर आहे. बुक कप. तर खालीलपैकी कोणते नेहमी बरोबर असणार? बरोबर, ऑप्शन बघा बरं, याच्यानंतर लिहिलं आहे, तर खालीलपैकी कोणते बरोबर असणार? आलं लक्षात? आता बघा ऑप्शन बघा, अशा वेळेस ऑप्शन खालीलपैकी म्हटलं म्हणजे ऑप्शन चेक करायला लागेल. ऑप्शन काय म्हणते, पेन कप. नंबर बी काय म्हणते, नंबर बी पेन बुक, पेन बुक. नंबर सी पेन्सिल कप, पेन्सिल बरोबर कप, पेन्सिल बरोबर कप. आणि नंबर 4 ABCD काय म्हणताय तो, पेन्सिल आणि कप. बघा
पेन्सिल आणि कप. बरोबर आहे का काय अजून इकडे? हां, आता बघा इथं बघा काय दिलं आहे रे बाळांनो? पेन्सिल. पहिला ऑप्शन काय दिलं मी? तो पेन्सिल कप आहे. हो बघा, सॉरी थोडंसं हा काय म्हणते, पेन्सिल कप. पेन हा पेन्सिल म्हणजे पेन पेक्षा पेन्सिल मोठी आहे, कारण 2 डॅश इकडे आले, इकडे 1 आहे. हे ज्या साईडला 2 असतात त्यासाठी संख्या मोठी असते. बरोबर आहे. आता इथे काय म्हणते, पेन्सिल इकडे काय आहे, ह्या साईडले 2 आहे म्हणजे बुक मोठा आहे. आता बुक कप जे कपापेक्षा बुक मोठा आहे. बरोबर आहे. आता मला एक सांगा, इथं पेन आहे, इथं पेन आहे का? पेन आहे. कप काय मेचा आहे का ट्रान्सफॉर्म? नाही आहे, म्हणजे हा पेंडिंग. आता काय पेन आणि बुक, पेन आणि बुक. आता बघा इथं पेन पेन्सिलपेक्षा लहान आहे, म्हणजे पेनापेक्षा पेन्सिल मोठी आहे आणि पेन्सिलपेक्षा बुक मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ असेल का, जर ह्या पेन्सिलपेक्षा बुक मोठा आहे त्याच्या अर्थ पेनापेक्षा पण बुक मोठा असेल ना? असेल की नसेल? गृहीत धरा बरं, लॉजिक लावा बरं. बघा काय म्हणते, पेन्सिलपेक्षा बुक मोठा आहे. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपण गृहीत धरू शकतो की हा जो पेन आहे हा बुकपेक्षा लहान आहे, किंवा पेनापेक्षा बुक मोठे. ऑलरेडी जो मिल्ड्रेटर जो पेन्सिल आहे तो ऑलरेडी बुकपेक्षा लहान आहे आणि पेनपेक्षा मोठा आहे, म्हणजे हा पण याच्यापेक्षा लहान राहील ना. बुकपेक्षा पेन केव्हाही लहान राहील, किंवा पेनापेक्षा बुक केव्हाही मोठा राहील. बरोबरला समजलं सर्वांना? चला नेक्स्ट येऊ. ओके चलो. ओके, काय म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन? हां, आता बघा मुंबई, यम इथे लिहू खालते, MUMBAI. काय लिहिलं आहे? मुंबई लिहिलं आहे. बरोबर आहे. याच्या काय बनवले यांनी? LSJ त्यांचे XVC बरोबर आहे, XVC. तर काय म्हणते इकडे आपल्याला? तर दिल्ली, DELHI, दिल्ली. बरोबर आहे. तर काय येणार बरोबर? काय असा प्रश्नाचं चिन्ह आहे. आता जेव्हा असा प्रश्न आपल्याला विचारते तेव्हा ह्या दोघांच्या रिलेशन कशा प्रकारे फाइंड आउट केलं आहे, त्या प्रकारे हा रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचे असते. समजते सर्वांना? चला बघा आता इथं काय म्हणत आहे, मुंबई. आता मला सांगा रे, हे कितीवर आहे? 13वर आहे. हा कितीवर आहे? जे कितीवर? 10वर येते. समजा आपण असं लिहिला बघा, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ अशा प्रकारचा प्रश्न लिहिले. आता बरोबर सांगा. आता मला सांगा नंबर काय येणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. बरोबर आहे. असे नंबर राहतात. बरोबर आहे. आणि हे नंबर आपल्याला पार्ट पाहिजेत. आता नंबर कोणते पार्ट पाहिजेत? पहिले सुरुवातीला आपल्याला 5 माहीत पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला 10Jवर येते माहीत पाहिजे, त्याच्यानंतर M13वर येते माहीत पाहिजे, हा 15वर O येते माहीत पाहिजे. पार्ट असायला पाहिजे. T आपल्याला माहीत पाहिजे, Tवर कोणता नंबर येते म्हणून. बरोबर आहे. आणि हाय कितीवर येते माहीत पाहिजे. आता मला सांगा इथं किती लिहिलं आहे? 13वर. आता L कितीवर आला? 12वर आला. म्हणजे याच्यात दोघा डिफरन्स किती आहे? 1 आला. म्हणजे येते येणारी जी व्हॅल्यू राहील इथं किती राहील बघा, इथं D आहे, 1 कमी आहे म्हणजे C येणार. बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं काय म्हणते, U इथं कमी आहे, किती आहे? हे की STU आहे ना, 21वर आला आहे. म्हणजे हा 21वर आहे, हा कितीवर आहे? 19वर आहे. म्हणजे याच्या दोघांचा डिफरन्स किती आहे? 2चा आहे. म्हणजे याच्यामध्ये येणारी पण 2 पाहिजे. हा कितीवर आहे? 5वर आहे. मग इथं किती राहील सांगा? C येणार, एक गॅप सोडून. बरोबर आहे. हे 4वर असते. बरोबर आहे. आता मला सांगा इथं कितीच्या? 2च्या. मग इथं 3च्या गॅप बघा, 13 10. बरोबर आहे. 3च्या इथं 3ची गॅप आहे. मग इथं किती येईल? 3ची येईल. येईल कितीवर ते? JKL 12वर. 3 मायनस म्हणजे इथे येणारी व्हॅल्यू किती राहील? I राहणार. बरोबर आहे. म्हणजे हा कितीवर आहे? JK
येईल 12 आणि ही व्हॅल्यू 90. बरोबर आहे, समजत आहे. आता मला सांगा हा एच किती नंबरवर येते रे? 8 नंबरवर आला. किती नंबरवर आला आहे? 8 नंबरवर आला आहे. तर मग इथं कसं मॅनेज झाला? इथं 1 2 3, इथं 4. मग इथे पण डिफरन्स कितीचा पाहिजे? 4चा पाहिजे. मग 4वर कोणती व्हॅल्यू येते? डी येते. म्हणजे इथं आपली डी राहील. बरोबर आहे. आता मला सांगा हे आय कितीवर येते रे? बघा आय कितीवर आलेला आहे? 9वर आलेला आहे. बरोबर आहे. आता मला सांगा 9 डिफरन्स कितीच्या लास्टला कितीच्या येणार आहे इथं? हा 5. बरोबर आहे. वाढत वाढत चालला. म्हणजे इथे किनारा किती येणार बेटा? आता डी ही 9वर आहे. 5 मायनस केला म्हणजे 4वरची डी येणार का डी इथं? बरोबर आहे, समजते सर्वांना. मग हा जो ऑप्शन असेल तो ऑप्शन राहील. मग आपली आन्सर काय यायला पाहिजे होती? ही यायला पाहिजे होती. बघितल्या किती इझी आहे ना? फक्त आपल्याला सिरियल नंबर पाहिजे, फक्त फाइंड आउट करता आला पाहिजे आणि सॉल्व करण्यात आला पाहिजे. समजल्या? पहिले आपण काय बदलं यांच्यात अंतर किती हे फाइंड आउट केला. ABCDचे नंबर आपल्याला पाठवते त्याच्यामुळे जो सॉल्व करायला आपला इझी झाला. त्याच्यानंतर ही पण यूज केला. बरोबर आहे, कळते सर्वांना? चला नेक्स्ट घेऊ आपण. झोपायच्या नाही कोणी, मी सांगतो घरी. काय म्हणते खालीलपैकी कोणत्या दिनदरचे कॅलेंडर? हा आता खाली एक ऑप्शन दिलं. ऑप्शन काय म्हणते? सन प्रश्न मी लिहित नाही, फक्त समजेन लॉजिक. काय म्हणते? 2009च्या कॅलेंडर बरोबर राहील. आता मला सांगा ऑप्शन लिहा. सन 2009च्या कॅलेंडरवर राहील म्हणजे खालीलपैकी. ते काय लिहायचं तर खालीलपैकी म्हणजे कोणता? दिलेल्या ऑप्शनवरून. आता मला सांगा काय विचारलं होतं? ऑप्शन नंबर 1 काय इथं लिहिला? ऑप्शन किती लिहिला रे बडा इथं? 2014 नंबर 2 2015 नंबर 3 2016 आणि 2017. बरोबर आहे. आता काय म्हणते? खालीलपैकी सन 2009च्या कॅलेंडरवरचं कॅलेंडर कोणतं राहील? याच्यावर एक लॉजिक आहे. लॉजिक कसं आहे? म्हणजे ह्या ज्या कॅलेंडर आहे जसं 2000 जो बी कॅलेंडरला त्या कॅलेंडरला जर आपण भागला, जसं आता वर्ष किती आहे? 9. शेवटच्या अंकाले जर आपण भागला, कितीनं भागला समजा आपण? शेवटच्या अंकाला जर भागायच्या आता 9 आहे. 9ला जर 4नं भागला, बाकावर किती येणार? किती येणार बेटा? म्हणजे तो काय म्हणते? भागला. असा करू आपण साध्या पद्धतीनं 4/9. रिमाइंडर किती येणार? 4 दुने 8. बरोबर आहे. रिमाइंडर 1 आला. किती आला? 1 आला. जर रिमाइंडर 1 असेल तर कॅलेंडर किती वर्ष वाढवायच्या? किती वर्ष समोर वाढवायच्या? 6 वर्ष. जर रिमाइंडर 1 आला तर कॅलेंडर किती वर्ष वाढेल? 6 वर्षांनी वाढ करावी. किती वर्षांनी वाढ करावी? 6 वर्षांनी वाढ करावी. बरोबर आहे. आता मला एक सांगा 6 वर्षांनी वाढ करावी. आता दुसरा जर रिमाइंडर बनवू किंवा त्याला काय म्हणून आपण जर बाकी मराठीत लिहितो मी. जर बाकी 2 असेल तर 15 वर्षांनी वाढ करावी. असं याचे लॉजिक आहेत, नियम आहेत. बरोबर आहे. आता मला सांगा इथे रिमाइंडर किती आला? 6 आला. तर आपला वर्ष किती आहे? 2009. 2009 अधिक 6 बरोबर किती? 2015 होईल. बरोबर आहे ना. आपला आन्सर काय राहील? हा 2015. समजल्या? म्हणजे जेव्हा अशा प्रकारचा सण विचारला ना आपल्याला, तर आपल्याला हे माहीत आहे की जर त्या वर्षाच्या शेवटच्या अंकाला जर एखाद्या संख्येने आपण भागला आणि भागाकार जर किती येत असेल, रिमाइंडर जर 1 येत असेल तर किती वर्षांसमोर न्यायच्या? 2. आणि रिमाइंडर जर 3 येत असेल तर किती वर्षांसमोर न्यायच्या? 15 वर्षांसमोर न्यायच्या. समजलं का सर्वांना? चला ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. चलो ठीक आहे. कळत आहे सर्वांना? चला काय असेल तर मला सांगा सर, आमच्यात काही डाऊट आहे किंवा काही प्रॉब्लेम आहे तर. ठीक आहे, त्यासाठी हा मॅसेजचा बॉक्स आपला ओपन आहे. आता एक प्रश्न आहे. प्रश्न कसा आहे म्हणते बघा. जर एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 12
बरोबर 0 तर 0 तर x बरोबर किती, तर x बरोबर किती, अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता बघा आपण पूर्ण असा काळजीपूर्वक बघूया, बरोबर आहे. 12 1 21 आहे रे 1200, बरोबर आहे. आता हा पुरा आपण असा काळजीपूर्वक बघितला तर आपल्याला काय वाटते, हा मायनस आहे म्हणजे हे जी येणारी संख्या आहे हे कशी पाहिजे, याच्यात जर आपण प्लस मायनस केला तर काय पाहिजे, आपल्याला झिरोमध्ये यायला पाहिजे, बरोबर आहे. आता याच्या मी ऑप्शन लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल थोडा बरं जाईल. ऑप्शन काय म्हणत आहे इथं, ऑप्शन बघा, ऑप्शन तर गजबचे आहेत. ऑप्शन 1 x बरोबर 0, नंबर 2 काय म्हणत आहे, x बरोबर x हा 0पेक्षा मोठा आहे. नंबर 3 म्हणत आहे x हा 0पेक्षा लहान आहे. नंबर 4 काय म्हणत आहे, तो 0पेक्षा लहान आहे. आणि नंबर 4 म्हणत आहे x हा याच्यापेक्षा मोठा किंवा बरोबर आहे असा म्हणत आहे. आता मला सांगा रे, आपण इथे व्हॅल्यू पुटअप करू. अशा ऑप्शनमध्ये काय करायचं, व्हॅल्यू पुटअप करा. समजा मी इथे 1 पुटअप केलं, किती होईल इथं गेस करा. 1चा वर्ग 1च येईल, 1चा वर्ग 1 येईल ना, आणि इथं किती होईल 7x येईल, बरोबर आहे. याच्या 7च येईल, मग आपण याच्या केला तर होणार का, हा +7 इथं 7 7 8 12 0 येणार का, नाही येणार. पण समजा मी असा विचार केलो को इथं मला मायनस करायचे, प्लस आणि मायनस करायचे, तर मी असा विचार केलो की समजा इथे मी -3 घातलं, किती -3 घातलं. ऑप्शन म्हणजे ले कामला आपण व्हॅल्यू पुटअप करू ना. समजा इथं -3 घातलं, इथे किती होईल, x बरोबर आपण x बरोबर -3 घेऊ, म्हणजे गृहीत धरू आपण एक व्हॅल्यू, येते का तर चेक करू. बघा आता याच्या किती होईल, 3 -3 गुणिला -3 बरोबर किती होतील रे बाळांनो, -3 गुणिला -3 बरोबर 9, ते पण प्लसमध्ये होणार. दुसरा हा आहे बघा, 7 गुणिला -3 बरोबर किती होतील, 7 3 21, पण ते कसे होतील, मायनसमध्ये होतील. आणि इथं किती आहेत, 12 आहेत, बरोबर आहे. आता हा उदाहरण कसा बनेल बघा, 9 अधिक, आता हा अधिक राहणार का इथं, कारण 21 कसे झाले, मायनस झाले, मग इथं किती होईल -21, आणि इथं किती राहील -21, आणि इथं किती आहे -12, बरोबर आहे. आता मला सांगा अशा उदाहरणात कसं होते, मायनस 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 -3 21 12 3 3 9, कुठे कुठे जरा करा आपला रे, 3चा स्क्वेअर 9 मायनस प्लस, एकदा चेक करून घेतो मी काही मिस्टेक झालं का आपल्याला, सॉरी इथं प्लसचा साईन आहे, मी म्हणतो कुठे चेक, सॉरी इथं प्लसचा साईन आहे, म्हणजे इथं किती येईल प्लस येणार, बरोबर आहे. आता बघा आता समजलं ना कसं आहे, तर म्हणजे आता इथं बघा प्लस आहे, इथं हा पूर्ण प्लस आहे, पण इथं कुठेतरी मायनस आला तेव्हा 0 येणार ना बेटा, त्याच्यासाठी म्हणून आपण मायनस व्हॅल्यू घेतला, बरोबर आहे. 0 आणायचे आहे ना, इथं तर प्लस ऑलरेडी आहे, इथंच आपण मायनस करून काहीतरी व्हॅल्यू हे करू शकतो, कसं आणतो 0 आणू शकतो. मग इथं केला किती होईल, आता बघा बरं, आता हे प्लस प्लस बेरीज केला, 12 अधिक 9 बरोबर किती होतील 21, आणि हे -21 बरोबर 0 आला इथं 0, म्हणजे हे जे आपण -3 व्हॅल्यू पुटअप केला तेव्हाच हा 0 येणार ना. मग आता बघा एक्सची व्हॅल्यू किती आहे, -3 आहे, मग 0पेक्षा कमी आहे का, बघा हा 0 मोठा आहे ना, आणि इथं मग हा आन्सर नंबर 3 येणार, किती येणार, आन्सर नंबर 3. एकदा बघा x² आपल्याला हा जो प्लसचा साईन आहे, हा साईन इथं 0 आणायचा, म्हणजे कुठेतरी आपल्याला हे व्हॅल्यू मायनस आणायला लागेल, तेव्हा कुठे इकडे 0 येणार, आणि त्या पद्धतीने आपण व्हॅल्यू पुटअप केला, -3 पुटअप केला, आणि त्यानंतर मग आपण हे सॉल्व करणार, -3 गुणिला -3 मायनस गुणिला मायनस प्लस होते, मग किती होते तर -3 बरोबर -3 गुणिला -3 इक्वल टू +9, आणि -7 गुणिले -3 बरोबर -21, आणि मग इथं व्हॅल्यू पुटअप केला समजा मायनस, तर प्लस 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 किती झाले 12 9 21, आणि -21 वजा केला 0, म्हणजे आपली जे आपण आन्सर लिहिला 3, आणि ही व्हॅल्यू किती होते 0पेक्षा लहान आहे. समजलं सर्वांना, ओके. चलो, मला वाटे विश्वास आहे तुमच्यावर, समजत असेल तुम्हाला म्हणून, ठीक आहे. चला मी तुमच्या कॉमेंट्सची वाट बघतो, जर काही वाटत असेल तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती.
प्रश्न बघा, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता मला सांगा, पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? याच्यावर काहीच नाही लॉजिक लावायचं, काही नाही लावायचं. नैसर्गिक संख्या किती म्हणलं 35, तर आपण इथं 35 लिहायच्या, गुणीच्या गुणाकारात चिन्ह द्यायचे, याच्यापेक्षा एक संख्या समोरची लिहायची, म्हणजे 35 नाही तर 36 लिहायच्या आणि भागीला 2 करायच्या, बस विषय संपला. सूत्र काय आहे काय नाही त्याकडे काय लक्ष नाही द्यायचं. 35 लिहायच्या, गुणीला त्या समोरील संख्या लिहायच्या आणि भागीले 2 करायच्या, विषय संपला. म्हणजे किती होईल आता, 2 2 आणि किती होईल, 18 2 36, बरोबर आहे का? 18 2 36 होतं का? कसं 18 2 काही मॅसेज चुकत आहे का काही? 18 2 36. आता याच्या गुणाकार 18 2 36 आणि यांच्या गुणाकार करा. 18 पंचे 90, हातचे आले 9, 18 3 54, 54 9 किती होतील, 63 होणार का? होणार का? आहे का ऑप्शनमध्ये? बोले बघू द्या, आहे ऑप्शनमध्ये. म्हणजे आहे का, येणार का याची बेरीज? येणार ना, ऑब्विसली येणार. काय चुकलं का? पहिल्या 35 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? 35 लिहायच्या, गुणाकार चिन्ह त्या समोर संख्या लिहायच्या, भागीले 2 लिहायच्या, बस झाला. याच्या सूत्र काय आहे त्याकडे लक्ष अजिबात नाही द्यायची, जेव्हा बरेच विचारल्यानंतर. ठीक आहे, ओके. नेक्स्ट घेऊ आपण आता. चला, नेक्स्ट काय म्हणत आहे क्वेश्चन, एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रवाढ. आता प्रश्न बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे, एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रवाढ, 11% असा डबल कल यायची काय करेन ते, 18% एका रकमेचे 2 वर्षाचे 18% चक्रवाढ व सरळ व्याजमधील फरक, चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक 162 रुपये आहे. किती आहे म्हणते? 162 रुपये आहे. 162 रुपये आहे. 162 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? तर ती रक्कम कोणती? अशा प्रकारचा प्रश्न आहे, बरोबर आहे. आता प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचू. काय म्हणते? एका रकमेचे 2 वर्षाचे 18% दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यामधील फरक 162 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती? आता बघा, असे जर प्रश्न आले तर आपण हा जेव्हा बी फरक विचारते 2 वर्षासाठी, कुठे गेला रे हा फरक, हा शब्द, हा रुपये आहे, त्यांच्यातील फरक जर विचारला ट्री मेथडचा वापर करायचा. पहिले काय करायचा बघा, आपल्याला इथं काय दिल्याने टाईम दिलं, किती वर्ष? 2 वर्ष. आर किती दिला आहे? 18%, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय दिला आहे? फरक दिला आहे, फरकला ठेवून देऊ तिथं अंतर. आता याच्यावर कसं सॉल्व करायचं मला सांगा. ह्या 18%चा फॅक्शन असा होईल का? 18 100 म्हणजे 9/50 होईल का फॅक्शन केला तर? होणार ना, 9/50. आता बघा, याच्या काय करायच्या, 50च्या 2 वर्षासाठी म्हणल्यानंतर 50चा वर्ग किती होईल? 50चा वर्ग 50 गुणिले 50 होणार, बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? भागीला काय करायचं? यांनी भागायचं, किती होणार? 9/50 भागायचं, बरोबर आहे. इथं पण 9/50 भागायचं. आता मला एक सांगा, इथं किती येणार रे? हा एक गोलामध्ये किती येणार? 50 कटले आणि 50 किती? 9/45 म्हणजे ती एवढे होतील का? 450. इथं पण भागून तर 450 येतील, बरोबर आहे. आणि एक इथं लिहायचं, हा पहिल्या वर्षीचा व्याज, हा पहिल्या वर्षीचा व्याज, हा दुसऱ्या वर्षीचा व्याज, हा ज्याला सरळ व्याजामध्ये, आणि हा जो खालती आला दुसऱ्या वर्षी आपल्याला काय भेटेल याच्यामध्ये? हा याच्यामध्ये चक्रवाढ व्याजमध्ये भेटेल, बरोबर आहे. म्हणजे हा पहिल्या वर्षी सरळ होता, पण चक्रवाढ व्याज आला तेव्हा साध्या सरळ व्याजासोबत चक्रवाढ ह्या व्याजावर काय व्याज भेटला ना आपल्याला, ह्या व्याजाच्या रकमेवर काहीतरी आपल्याला व्याज भेटला, बरोबर आहे. तर व्याज किती भेटेल? मग आपण असे 9/50
50. बरोबर आहे. आता 0 0 कट. बरोबर आहे. 0 0 कटले ना. आता 0 0 कटले. मग आता इथं 5 9 5 5 1 5 9 5 45 आणि 9 गुणिला 5. 9 गुणिला 5 किती? 9 5 45. 9 5 45. 9 5 45 नाही. इथं 5 भागला, इथं 9 येईल. सॉरी, 5 भागला किती आले? 9 5 45 9 आले आणि 9 9 81. इथं किती आले? 81. म्हणजे त्याला असं म्हणायचे की 45 रुपयावर त्याला व्याज किती भेटला? 81 रुपये. आणि 81 रुपये नाही, हा युनिट डिजिटमध्ये आपण युनिट डिजिटमध्ये मांडतो. बरोबर आहे. आता हा काम ते 81 बरोबर, इकडे बघा, 81 बरोबर त्याला किती भेटला? 81 युनिट डिजिटवर त्याला 162 रुपये भेटले. बरोबर आहे. आता मला एक सांगा, तर 1 बरोबर किती भेटणार रे बाळा त्याला? 1 बरोबर 2 येईल का? भागा 81ने जर भागला आपण, 8 2 16 आणि हे 2 जास्त, म्हणजे 1 बरोबर 2 येईल का? येणार ना. बघा, हा 1 2 8 2 16, म्हणजे 1 बरोबर किती आले? 2 आला. आता ॲक्च्युली त्याच्याकडे होते किती? हे 25 गुणा 25 म्हणजे होते कसे? 200 5 5 25 0 0. बरोबर आहे. आणि 1 बरोबर 2 म्हणजे गुणिला 2 करा, म्हणजे किती होईल? 5000. बरोबर आहे. म्हणजे त्याच्याकडे तर रक्कम किती होती? मग त्याच्याकडे 5000 रक्कम होती. आणि अशा पद्धतीने आपण सॉल्व केला. पहिले काय केलं बघा, एका रकमेचे 2 वर्षाचे 8% दराने चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यामधील फरक 162 रुपये. बरोबर आहे. रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? आता टी बरोबर किती आहे? 2 वर्ष. आर बरोबर रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 18%. मग जेव्हा रेट ऑफ इंटरेस्ट विचारते तेव्हा आपण ट्री मेथडनं जर सॉल्व केला, त्याला आपल्याला फ्रॅक्शन काढावं लागतं. मग 18% 18 भागिले 100 सॉल्व केला, 9/50 फ्रॅक्शन बनला. बरोबर आहे. मग आपण यांच्या काय केला, हे जे खालचे आहेत याच्या काय करायच्या? 2 वर्षासाठी आहे म्हणून वर्ग, जर 3 वर्षात राहिलं तर अजून त्याला पट मारला असता. मग याच्या वर्ग कितीला? 50 गुणिले 50, मी 250 म्हणजे असे पण लिहू शकत होतो. याच्याचा अर्थ हा होते ना याचा अर्थ. बरोबर आहे. मग मी याच्यासाठी केलं का हा तुम्हाला कट करायला इझी जावं म्हणून. मग इथं आपला किती होता? 9. मग 2500 भागिला 9/50. 50 न बरं, 50 50 कटले म्हणजे गुणाकार करायला बरं होते. 50 50 कटले, 9 5 45 450 रुपये आले. मग 450 युनिट डिजिटवर किती भेटले त्याला? 81 रुपये व्याज भेटला. तर 81 बरोबर किती रुपये म्हणलं त्याने? 162. 81 युनिट डिजिटवर 162. 1 बरोबर किती आले? 2 आले. मग आपल्याकडे मूळ किती होती? 2500 गुणला 2 बरोबर 5000. त्याची आन्सर किती आली? 5000 आली. समजत आहे सर्वांना? चला ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. काय डाऊट असल्यास मला सांगू शकता, सर काय प्रॉब्लेम आहे, हे आहे, तर मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. समजत आहे? ठीक आहे. नेक्स्ट काम ते आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. काय आहे इथं? आई आहे बघा, आई अधिक आई व मुलगा, मुलाच्या वयाची बेरीज, मुलाची बेरीज किती आहे म्हणते? 60 वर्षे. प्रश्न बघा, 60 बरोबर 60 वर्षे आहे. 6 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. याला असं लिहू का? नाही, प्रश्नार्थक लिहितो म्हणजे तुम्हाला पण ते समजायला हो. बरोबर आहे. मी माझ्या लिहिण्यापेक्षा. बरोबर आहे. काय म्हणते? आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. इथे लिहू आपण, आई व मुलाच्या वयाची बेरीज 60 वर्षे आहे. किती वर्षे आहे? 60 वर्षे आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणत आहे तो? 60 वर्षे आहे. 6 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 6 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. किती? 5 पट होते. किती पट होते? 5 पट होते. 6 वर्षापूर्वी आईचे वय मुलाच्या वयाच्या 5 पट होते. तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती वर्षे होईल? तर मुलाचे वय 10 वर्षानंतर किती वर्षे होईल? किती वर्षे होईल? बरोबर आहे. असा प्रश्नाचं चिन्ह आला.
आता पहा, एकदा काळजीपूर्वक प्रश्न वाचला, एकदम इजी प्रश्न आहेत, तुच्छ दर्जाचे प्रश्न येतात, खूप हार्ड लेवल येत नाही ना, काही नाही. काय म्हणते, आई व मुलाच्या वयाची बेरीज किती आहे, 60 आहे. म्हणजे आपण असे लिहू शकतो, आई अधिक मुलगा बरोबर किती, 60. बरोबर आहे. 6 वर्षापूर्वी आईचे व मुलाच्या वयाच्या 5 पट होते. 6 वर्षापूर्वी, मग याचा अर्थ आईचे पण 6 वर्ष मायनस होतील, मुलाचे 6 वर्ष पण मायनस होतील. बरोबर आहे. म्हणजे एकूण किती वर्ष मायनस होतील, -12 वर्ष होतील. म्हणजे किती झाले, हे 8 आणि इथे किती राहिले, 1 न 48 वर्ष. किती झाले, 48 वर्ष. आता दुसरा काय म्हणते, 6 वर्षापूर्वी आईचे मुलाच्या वयाच्या 5 पट होते. किती पट होते, 5 पट होते. बरोबर आहे. किती पट, 5 पट बनले ना. म्हणजे हा 1 आणि आईचा हा मुलगा, एकाला मुलगा, आई किती आली, आई गेस करा, डोकान लावा, 5 पट आहे. हा 1 आहे, हे किती आहे, 5 पट आहे. म्हणजे ह्या दोघांची जर युनिट डिजिटमध्ये बेरीज केला तर किती होईल, 6 होईल ना. होणार ना, बिलकुल. मग 6 बरोबर किती होणार, हे 48 वर्ष. बरोबर आहे की नाही. मग 1 बरोबर किती होईल बेटा, 1 बरोबर किती, मग किती होणार, 8 पंचे 40, 8 सकून 48 होईल का, 6 6 1 6 6 8 48. म्हणजे 1 बरोबर किती आला, 8 आला. म्हणजे हे कोणाचे वय झाले, आता मुलाचे वय. मुलाची वय किती झाली, 8 वर्ष. त्याच्यानंतर काय विचारलं त्यांनी आपल्याला, 10 वर्षानंतर. आता हे मुलाची वय केव्हाची हो, 6 वर्षापूर्वी. बरोबर आहे. 6 वर्षापूर्वी ह्याची वय किती होती, 8 होती. मग आजची वय 6 प्लस केला की जे 8 आणि 6 14 वर्ष. मग 10 वर्षानंतर विचारलं, प्लस 10 करावं लागलं आपल्याला. म्हणजे किती होईल, 10 आणि 24 वर्ष. होणार का, बरोबर आहे का, सांगा, येणार, समजत नाही तर 24 वर्ष. बघा, याच्यात मुलाचे 60, दोघांची किती वर्ष मायनस केलं, 6 वर्ष मायनस केलं. आपण सरळ 12 मायनस केला दोघांचे, आईचे आणि वडील मुलाचे वय मायनस केला. म्हणजे किती राहिले इथं, सरळ 12 झाले. 6 मायनस केला तर 60मधून 12 मायनस केला तर किती राहिले, 48 राहिले. मग आता तो काय म्हणते का, 6 वर्षापूर्वी त्याच्या आई ही त्याच्या 5 पट होती. मग दोघांची 5 युनिट डिजिटची प्लस केला, 6 आली. एकूण वय किती येते त्याची, 48. मग 6 भागिले 48, 1 बरोबर किती आली, 8 आली. मग आता हे 8 वर्ष किती होईल, 6 वर्षापूर्वी. मग इथं प्लस 6 केला म्हणजे हे किती झाली, ही आजची वय झाली. किती, आजची वय झाली, आजची वय झाली. आणि त्याच्यामध्ये मग 10 वर्षानंतर मग प्लस 10 केला म्हणजे 24. हे केव्हाची वय झाली त्याची, 10 वर्षानंतरची वय झाली. समजत आहे. चला ठीक आहे, नेक्स्ट घेऊ. ओके, झोपू वगैरे नका, काही पण वेळ झाली, उशिरा झाली म्हणून सकाळी विचार नाही करायचा. व्हिडिओ पाहताना कोणीही डुलक्या मारायचे नाही. बरोबर आहे. आता एक प्रश्न आला रे, बघा काय म्हणते, खालीलपैकी विसंगत ओळखा. प्रश्न लिहू आपण, खालील पैकी विसंगत ओळखा, ओळखा असा प्रश्न आला. काय आहे याच्यामध्ये बघा बरं, मनुष्य नंबर 1, मनुष्य नंबर 2, नंबर 2 कोण आहे, वटवाघूळ, वटवाघूळ. नंबर 3 काय आहे, शहामूर, चतुर्मुख, 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 अरे पाहिजे ते चतुर्मुख. आता चतुर्मुख. आणि नंबर 4 आहे, नंबर 4 काय आहे रे, मांजर. आता मला सांगा, तुम्ही वेगळं काय, बघा बरं, बघा, ही पण बाळाला जन्म देते, हे पण बाळाला जन्म देतात, हे पण बाळाला जन्म देतात. हा देते का बाळाला जन्म, डायरेक्ट देते का, अंडा देते ना आधी. हा काय देते, अंडी, अंडा घालतो ना पहिले. बरोबर आहे, अंडी घालतो तो, त्याच्यामुळे हा वेगळा आहे आणि हे 3 समान आहेत. बरोबर आहे. हा ठीक आहे. चला ठीक आहे. चला नेक्स्ट घेऊ आपण. ओके, नेक्स्ट काय म्हणत आहे, जर एका खांबाची उंची व सावली समान आहे तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल. आता बघा काय म्हणते, जर एका खांबाची
लांबी व उंची समान असेल तर समान असेल तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल? तर सूर्याच्या उंचीचा कोन किती अंश असेल? बरोबर, असा प्रश्न विचारला. आता बघा तो काय म्हणत आहे, हा एक पोल आहे. बरोबर आहे. इथं सावली काय अशी येते का? नाही आहे. सावली कशी येते? अशी येते. बरोबर आहे. आता तो पट्टा म्हणजे हे जर 5 सेंटीमीटर असेल त्याची हाईट, तर हे सावली पण किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. बरोबर आहे. आता सूर्यभाऊ हा आपला इकडून जन्मून गेला. कोणाकडे? सावलीकडे पडले म्हणजे सूर्य इकडे होता. बरोबर आहे ना. आता तो आपल्याला म्हणत आहे का हा जो कोन बनला, बरोबर आहे, हा जो कोन बनला ते याची डिग्री किती डिग्री असेल म्हणते. बरोबर आहे. आता मला सांगा रे, ही 5 डिग्री आहे, ही 5 डिग्री आहे. बरोबर आहे. याचा अर्थ हा कोन समद्विबाहू झाला का? ज्याच्या 2 बाजू समान आहेत. आणि ज्याच्या 2 बाजू समान असतात तेव्हा हा कोन किती डिग्रीचा असते? 45 डिग्रीचा असते. बरोबर आहे. 45 45 हा 90. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा ही बाजू सारखी आहे आणि ही बाजू सारखी आहे तेव्हा हा कोन किती डिग्रीचा असेल? 45. हा किती डिग्रीचा असेल? 45. म्हणजे अशा प्रश्नाच्या वेळेस किती राहते? तो समद्विबाहू राहते. बरोबर आहे. आला लक्षात? चला ठीक आहे. नेक्स्ट घेऊ. चलो, काय म्हणत आता इकडे, हां प्रश्न आहे. काय म्हणत आहे तो? 90चे 35% बरोबर 90चे 35% बरोबर 90चे 35% बरोबर 7 गुणिला किती, असा प्रश्न विचारला. बरोबर आहे. काम ते 90चे 35% भागीला पर्सेंटेज आहे ना, 35% बरोबर 7चे किती. याला आपण असे बी मांडू शकतो का? पहा का, थोडासा विचार केला लॉजिकला तर 900 गुणिला 35 भागीला 100. बरोबर आहे. बरोबर 7 गुणिला x. काय चुकला का आपला? बरोबर आहे. आता मला सांगा, हा 0 हा 0 हा 0 0 कटला. आता हा 7 आहे. जेव्हा हा असत्या भाग राहते 7 1 7 7 5 35. हा इकडे राहिला ना, हा इकडे राहिला. बघा ह्या दोघांच्या 9 5 45 आणि x, म्हणजे आपण असे लिहू शकतो x बरोबर 45. बरोबर आहे. किती इझी प्रश्न आहे. एकदम सिम्पल लेवलचे क्वेश्चन येतात. क्वेश्चन त्याच्यामुळेचा कट ऑफ भरपूर जाते. पोरं 100पैकी 100 मार्क घेतात पेपरमध्ये. बरोबर आहे. आणि मॅथमध्ये जर तुमच्या 50 मार्काचा मॅथ असेल तर मुलं 50पैकी 50 क्वेश्चन घेतात मॅथ्स रिजनिंग मिळून. तेव्हा कुठं हा स्कोर असा वाढत जात असते. बरोबर आहे. आलं लक्षात? किती एकदम सोप्या लेवलचे क्वेश्चन असतात. समजलं ना. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. आता एक रिजनिंगचा क्वेश्चन आला आहे. काय क्वेश्चन आहे? ब्लड रिलेशनचा. काय म्हणत आहे? आई व कुठे गेला रे बाबा? हां इकडे आहे. काय म्हणते? रवी हा अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा आहे. कोण आहे? रवी हा अमन. काय म्हणते? अमन. रवी हा अमनचे वडील. कोण होते? वडील. वडिलांच्या बहिणीच्या, म्हणजे बहिणीला आपण असा बांधतो. इकडे कोण झाली? बहीण. आणि बहिणीचा मुलगा कोण? हा रवी. बरोबर आहे. रवी हा अमनच्या वडिलांच्या बहिणीचा मुलगा. बरोबर आहे. ठीक. नेक्स्ट काय म्हणत आहे प्रश्न? मी म्हणजे क्वेश्चन नाही लिहित आहे, थोडासा ॲन्सर समजण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही समजून घ्या मग प्रश्न विचारू. दुसरा काय म्हणत आहे? साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. ठीक आहे. आपण इथं लिहिला साहिल. साहिल हा कोणाचा मुलगा आहे? दिव्याचा. साईडला जस्ट माहितीसाठी आपण साईडला लिहू. साहिल हा दिव्याचा मुलगा आहे. दिव्या ही अमनची आजी आहे. हा अमन आहे, हे वडील आहे. इथं कोण आहे? दिव्या. बरोबर आहे. दिव्या येईल ना. मग दिव्याचा हिचा मुलगा कोण? साहिल. साहिल आहे ना.
तिने म्हणलं साहिलची आई दिव्या आहे ना अमनची आजी कोण आहे? दिव्या आहे. बरोबर आहे. आता हा पुसून घ्यायची काय गरज नाही उगीचची. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते तो, दिव्या ही अमनची आजी आहे. अशोक हे निशाचे वडील आहेत. अशोक हे निशाचे वडील आहेत. निशाचे वडील कोण आहेत? अशोक. बरोबर आहे. आता लाईन काय म्हणते, अशोक हे निशाचे वडील आहेत आणि रवीचे आजोबा आहेत. आता रवी, बरोबर आहे. हा अशोक, रवीचे आजोबा म्हणजे हो सकते हे अशोक हिचे पती असतील, अशोक. बरोबर आहे. आणि कोणाचे वडील? हिचे राहू शकते निशाचे वडील, हे निशा आहे ना. बरोबर आहे का? अशोक. लक्ष द्या, हा ज्याला अशोक पती पत्नीसाठी आपण प्लसचा साईन देतो. बरोबर आहे. अशोकचे वडील कोण? निशा झाल्या. आणि त्याच्यानंतर काय म्हणत आहे तो, निशाचे वडील आणि रवीचे आजोबा. रवीचे म्हणजे आईच्या वडील आपला होते नाही तर रवीची आई निशा, निशाचे वडील अशोक म्हणजे रवीचे कोण झाले? आजोबा झाले. बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणत आहे आजोबा आहेत आणि रवीचे आजोबा आहेत. तर दिव्या ही अशोकची पत्नी आहे. दिव्या ही अशोकची पत्नी आहे. बरोबर आहे. दिव्या ही अशोकची पत्नी आहे. अशा प्रकारची ट्री काढायची होती आपल्याला. बरोबर आहे. ब्लड रिलेशनची. ठीक आहे. आता बघा प्रश्न काय म्हणते, हे आपण जर क्वेश्चनवरून बनवलं तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यावरती सॉल्व. आता काय म्हणते, पहिला प्रश्न काय म्हणते, रवी हा दिव्याचा कोण? पहिला प्रश्न काय म्हणते, रवी हा दिव्याचा कोण? प्रश्न पडला, रवी हा दिव्याचा कोण? कुठे आहे रवी? हा रवी. दिव्या कोण? हे. तर रवी हा दिव्याचा कोण? नातू. नातूच म्हणतात ना मुलीच्या मुलाले. याची ही मुलगी, दिव्याची मुलगी निशा, निशाचा मुलगा, हिचा कोण आहे? रवी हा दिव्याचा नातू. नंबर 2 काय म्हणत आहे, साहिलची पत्नी निशाची कोण? हा शाहील भाऊ, याची पत्नी. बरोबर आहे. म्हणजे सॉरी, साहिलची पत्नी निशाची कोण? याचा अर्थ असेल का? वहिनी. भावाची बायको वहिनी. बरोबर आहे. वहिनी. माझ्या काय चुकत आहे का? बरोबर आहे ना. हे बहीण, हा शाहिलीचा नवरा, मग भावाची बायको कोण हिची? हे बहीण, हा हिचा भाऊ, याची पत्नी, म्हणजे डायरेक्ट हिच्या कोण पण हिची आहे वहिनी. बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, अशोक हा साहिलचा कोण? अशोक हा साहिलचा कोण? कोण होईल रे बाबा? हा अशोक. साहिलचा कोण? वडील. कोणणार? वडील. बरोबर आहे. नंतर काय म्हणतात, नेक्स्ट लाईन आहे, निशा ही अमनची कोण? निशा ही अमनची कोण? बरोबर आहे. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता निशा ही अमनची कोण दाखवा. निशा कुठं आहे? ही निशा, हा ज्याला अमन. मग निशा ही अमनची कोण येईल? वडिलांची बहीण, आत्या. कोण होणार? आत्या. बरोबर आहे. त्यानंतर काय म्हणत आहे तो, नेक्स्ट क्वेश्चन. बस झालं. ह्या एका एजवर किती प्रश्न होते? 4 प्रश्न होते. आपल्याला अशा प्रकारे अटेम्प्ट करायचे होते. बरोबर आहे की नाही? चला नेक्स्ट घेऊ मग आपण याच्यावर थोडासा. ठीक आहे. काय म्हणताय, नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपल्याकडे इथं असं जे आपण आता घेऊ शकतो जर सिच्युएशनमध्ये. हां ठीक आहे. काय म्हणत आहे, जर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे. प्रश्न काय म्हणते, जर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे. किती टक्क्यांनी जास्त आहे? 12% जास्त आहे. तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्याने कमी राहील आहे?
तर बी चे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी राहील. बरोबर आहे प्रश्न. आता बघा का म्हणते, एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा, एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा, एचे उत्पन्न बी, एचे हा ए आहे, हा बी आहे. बरोबर आहे. का म्हणते, जर एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे, हा एले जर आपण 100 दिला मानून चला, त्याच्यापेक्षा 12% जास्त म्हणजे 112 होते. बरोबर आहे. एचे उत्पन्न बीच्या उत्पन्न 12% जास्त आहे. जर बी आहे तर म्हणते, तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी राहील. समजला का याचा अर्थ. तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी राहील. समजला का याचा अर्थ. एकदा मी वाचून घेतो. 12% जास्त, तर बीचे उत्पन्न एच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी राहील. आता मला सांगा, याच्याकडे झाले 112 रुपये, आता याच्याकडे झाले 100 रुपये. आता हा काम ते 112 बरोबर 100 म्हणते पर्सेंटेजमध्ये सांगायचे त्याला तर. आणि मग बीले किती भेटले होते 100. तर मग याला सॉल्व करा. आता सॉल्व कसं होईल बघा. तर काटपीट जर केल्यानं मला तर इथं काटपीट करणं आवडते. कसं काटपीट, पण मी एक स्टेप तुमच्यासाठी वाढवतो. कसं होईल इथं बघा. 100 गुणिला 100 भागिला 112. बरोबर आहे. आता बघा किती जाईल रे. 56 दुने 112, 50 दुने 100, इथे 28 दुने 56, इथे किती होईल 25 दुने 50, इथे 14 दुने 28, इथं होईल 50 दुने 100. पुन्हा इथे मी 7 किलो मानून चला, तिथं किती होईल 25. बरोबर आहे. याचा अर्थ असा झाला का. आता इथं बघितलं तर 25 गुणिला 25, 25 गुणिला 25 किती होतील हे 625 भागिला 7. बरोबर आहे. आता बघा येले आपण असं सॉल्व करू थोडासा समजण्यासाठी. 625. बरोबर आहे. आता बघा 7×5 7 चौकोन 42, 7 8 56, 7 8 56, 7 8 56 राहिले. बाकी इथं राहिले 7 8 56, 62 - 56 किती राहिले इथं 7 8 56 ते 6. बरोबर आहे का. 4 आणि 2 6. आता खालती आले 5. आता किती होईल 9 7 63, बाकीत राहिले 2. बरोबर आहे. आता मला सांगा ॲप्रॉक्सिमेटली थोडासा आपण विचार केला तर किती जाईल राहिले. 7 येले कितीही वाढवलाच जाणार नाही. मग आपण सरळ सरळ येले असा करू शकतो का. येले भाग देण्यासाठी काय करू शकतो ना आपण, गेस करा. 3 वाढवू शकतो सीधे सीधे येले. इथे 0 दिला म्हणजे इथे 20 पॉईंट दिला, 20 आले आणि 1 केला असतं वाढवला तर 3 न जाईल. बरोबर आहे. म्हणून आपण ॲप्रॉक्सिमेटली 3 वाढवला. आता मला सांगा पहिले किती होतं आपल्याकडे 100. आता कमी किती आहे 89.3. बरोबर आहे. इथं पॉईंट देऊन 0 देऊ. याच्या आता की 7 नाही, इथं किती होईल हा ज्याला एक कमी तर इथं किती होईल रे 10. बरोबर आहे. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली त्याचे किती पर्सेंट कमी राहील, त्याच्या उत्पन्नात किती टक्क्यांनी कमी राहील 10.7% कमी राहील. हा त्याचा आन्सर. समजलं कसं काढलं तर. ए आणि बी काम ते जर याचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12, याचे उत्पन्न बीच्या उत्पन्नापेक्षा 12% जास्त आहे. 45 100 जर किती राहील 112. आता तो का म्हणते तर बीचे उत्पन्न याच्या उत्पन्नापेक्षा किती टक्क्यांनी कमी राहील. मग 112 बरोबर 100. हा आता हे 112 रुपये झाले समजा त्याचे. बरोबर 100 तर 100 बरोबर किती. मग आपण 100 हे याच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 गुणिले 100 भागिले 112. मग आपण हे सॉल्व केलं. 112 दुने 56 दुने 112. मग इथं पण 50 100चे अर्धे 50. पुन्हा इथे कट केला 56चे 28 झाले, 50चे 25 झाले. त्यांना पुन्हा कट केला. बरोबर 28चे 14 झाले, 100चे 50 केला. पुन्हा इथे 7 आला, इथे अर्धे झाले ना. इथं पण 50चे 25 झाले. मग ह्या दोघांचा गुणाकार केला 625 आल्या आणि भागिले 7 केला. समजत आहे. आणि याला सॉल्व करून मग हा अशा प्रकारे याला सॉल्व केला. समजलं बाळांनो. चला ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आहे आपल्याकडे.
चलो ठीक आहे. ओके. क्वेश्चन काय म्हणते बघा. सिरीज दिलं त्यांनी. काय सिरीज आहे बघा. 2 1 1/2 1/4 आणि इथं किती येणार म्हणते तो. किती येणार रे. आता मला सांगा याच्या अर्धे हे याच्या अर्धे हे तर मग याच्या अर्धे येण्यासाठी किती देणार आपण. सीधा 110 बस झाला. काहीच नव्हतं सोडलं नाही. बरोबर आहे. हाय सिम्पल क्वेश्चन. म्हणजे खाल्या जेवढी व्हॅल्यू वाढत जाते तेवढी त्याची व्हॅल्यू कमी होत जाते. बरोबर आहे. इथं 2 होता इथं 4 झाले म्हणजे याच्या अर्धे हे झाले. याच्यापेक्षा ही वाढली डबल झाली म्हणजे खालती व्हॅल्यू वाढवला म्हणजे कमी झाली. समजत आहे. ठीक आहे. अजून काय आहे का इथं सोडलं आता. चला एक क्वेश्चन घेऊ अजून थोडासा. आहेत वाटते सोडवलेला की तो. चला एक क्वेश्चन घेऊ अजून. एका चौरसाची परिमिती 24 आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. प्रश्न बघा. एका चौरसाची परिमिती 24 आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता मला सांगा एका चौरसाच्या बाजू कसे राहतात. असे राहतात 4. बरोबर आहे. 4 बाजू समान असतात. मग चौरसाची परिमिती किती आहे 4 आहे. मग इथे सूत्र काय चौरसाची परिमिती बरोबर बाजू गुणिला 4. बरोबर आहे. आता चौरसाची परिमिती किती आहे 24. बाजू आणि गुणिले 4 मग किती होईल. बाजू बरोबर 24/4 बरोबर 6. म्हणजे एक बाजू कितीची आली 6 आली. बरोबर आहे. आणि तिथे काय क्षेत्रफळ. मग चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय होते बाजूचा वर्ग. मग बाजू किती आहे 6 आहे. मग 6चा वर्ग बरोबर किती होईल 36. याचं आन्सर येईल. समजल्या. किती इझी क्वेश्चन एकदम बेसिक लेवलचा क्वेश्चन आहे. आपल्याला काही प्रोसेस नव्हता. बरोबर. चौरसाची परिमिती बरोबर किती आली 24 सूत्रात मांडला आपण याने सॉल्व केला. बरोबर आहे. चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाची परिमिती बाजू गुणिले 4 सूत्र याच्या. मग परिमिती किती आहे 24 आहे. बाजू गुणिले 4 मग बाजू बरोबर 24/4 बरोबर 6. याची किती आली एक बाजू 6 सेंटीमीटर आली समजा. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय होते बाजूचा वर्ग. बाजू किती 6 6च्या वर्ग 36 याच्या आन्सर येईल. बरोबर आहे. ठीक आहे. चला आजचा एक शेवटचा क्वेश्चन घेऊ आपण. शेवटचा क्वेश्चन काय म्हणते बघू बरं. काय म्हणतं बाबा. जर एला बी बरोबर 1/2 1ला 2 बीला सी बरोबर 2ला 3 2ला 3 3ला 2 आहे. एकदा बघून घेऊ किती आहे रे 3ला 2 3ला 2 आणि नंतर काय 3ला 2 आणि सीला डी बरोबर आहे. सीला डी बरोबर आहे. सीला डी बरोबर 1ला 3 अशा प्रकारचा प्रश्न आहे. अशा प्रकारे जर आता व्हॅल्यू किती आहे ए बी सी डी किती 4 नाव आलेत ना. अशा वेळेस लिहायच्या पहा. ए बी त्याच्यानंतर लिहायच्या बी सी त्याच्यानंतर सी डी असे आकार पुटअप करायच्या. जसे आहे ना हे 2 3 4. आता मला सांगा व्हॅल्यू कशी पडेल. ए बी किती आहे इथं ए बी 1ला 2. आता बी सी किती आहे रे 3ला 2. त्याच्यानंतर सी डी किती आहे 1ला 3. बरोबर आहे. आता काय करायचं इथं व्हॅल्यू इथं रेषा देऊन 2 लिहा. इथं 2 इथं किती आहे 2 इथं किती आहे 1 इथं यासमोर 3 इथं 1 अशा प्रकारे लिहायचं आहे. नंतर याच्या गुणाकार करायचा. कसं आहे 2 दुणे 4 न 4 तेरी 12 2 दुणे 4 इथं किती येणार 3 दुणे 6 आणि इथं किती येणार 3 1 3. बरोबर आहे. अशा प्रकारे हा रेशोमध्ये येणार. रेशोमध्ये अशी बनल.
समजा हा प्रश्न कसा सॉल्व करायचा तर चला ठीक आहे. आज आपण इथंच थांबू. नेक्स्ट उरलेले क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ आपण. सर्वांना तुमच्या येणाऱ्या एक्झामच्या खूप खूप शुभेच्छा. चला ठीक आहे. बाय.